शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती. 3 वेळी त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला होता आणि नंतर तो फिरवला. शरद पवार हे नेहमी अजितदादा पवारांना पुढे करायचे आणि त्यांना विलन बनवत होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राष्ट्रवादीमध्ये 2 गट तयार झाले. अजितदादा यांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीची संगत घेतली. अजितदादा यांनी महायुतीसोबत येण्याचा प्रयत्न यापूर्वी केला, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची चर्चा आणि अजितदादा यांच्या संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते पवार यांच्यावर आरोप केले आहेत. अजितदादा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तो काळ 2009 ते 2012 यामधला होता. त्यावेळी ते राज्यात मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. तपासात मी केलेले आरोप खरे असल्याचेही समोर आले. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. काहींना शिक्षा झाली तर काहींना बडतर्फ करण्यात आले. अजितदादा हे तेव्हा त्या विभागाचे प्रमुख होते, मात्र संपूर्ण तपासात त्यांचा थेट संबंध आढळून आला नाही. त्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रात नव्हते. हे प्रकरण 2012चे आहे. अजितदादा हे आमच्यासोबत आत्ता आले आहेत, असे फडणवीस म्हणाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.